UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुस्लिमांना 10% आरक्षणासह नोमानींच्या 17 मागण्या महाविकास आघाडीकडून मान्य। फडणवीसांचा आरोप, मविया व्होट जिहाद करत असेल तर मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेल। फडणवीसांचा हल्लाबोल। पुण्यात एका विशिष्ट समाजाचं भाजपाला मतदान, मग आम्ही पण त्याला व्होट जिहाद म्हणायचं का? शरद पवारांचा फडणवीसांना सवाल। कांदा उत्पादकांनी आम्हाला मतदान केलं, मग त्यांना कांदा जिहाद म्हणणार का? व्होट जिहादवरील टीकांवरून बाळासाहेब थोरातांचा सवाल। महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचं धर्मयुद्ध, निवडणुकीत पराभव दिसल्यानंच फडणवीसांकडून धर्मयुद्धाची भाषा। संजय राऊतांचं उत्तर। शरद पवारांनंतर बारामतीत मीच वाली, योग्य वेळी साहेबांना मतदान केलं, त्यावेळी मला आता मतदान करा, अजित पवारांचं आवाहन। तर साहेबांऐवजी तुझा फोटो लावून मत माग, दादांचं योगेंद्र पवारांना आव्हान। मी वाली म्हणून चालत नाही, ते लोकांनी म्हणावं लागतं। साहेबांनंतर मीच वाली, या अजित पवारांच्या वक्तव्यावर पवारांचा टोला। भावनिक होऊ नका, नातवाचा इतका पुळका का आलाय? निवडणुकीनंतर काकींना विचारणार, अजित पवारांची टीका। विरोधकांनी 500 रुपये देऊन महिलांना सभेसाठी आणलं, दादांचा आरोप। मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, निकालानंतरच्या बैठकीत मुख्यमंत्री ठरवू। फडणवीसांपाठोपाठ अजित पवारांचंही मुख्यमंत्री पदावरून विधान। फडणवीसांचा उमेदवार म्हणून विजय निश्चित करा, असा शहांच्या म्हणण्याचा अर्थ। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंचं विधान। आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, सुप्रिया सुळेंकडून स्पष्ट। तर सुप्रियांचा इंटरेस्ट संसदीय राजकारणात, पवारांकडूनही सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत। शरद पवारांची मुलगी असल्यानंच सुप्रियाला एकदम खासदारकी मिळाली, इतरांना कामं करावी लागतात, अजित पवारांचा आरोप। राष्ट्रवादी आणि भाजपाची बैठक अदानींच्या घरी नाही, तर दिल्लीत एका तटस्थ ठिकाणी। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा खुलासा। धारावीच्या जमिनीचा सौदा झाल्यानंच महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, अमरावतीमधून सभेतून राहुल गांधींचा आरोप। भाजपा प्रणित जातीयवादी शक्तींना नष्ट करण्याची वेळ, पक्ष आणि नाती गोती तोडणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे। वृत्तपत्राला दिलेल्या जाहिरातीत देत शरद पवारांची माहितीवर सडकून टीका। कितीही मोठा नेता असू द्या, माझी बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही। फडणवीसांनाही नोटीस पाठवणार का, या प्रश्नावर नवाब मलिकांचं उत्तर। उद्धव ठाकरेंची सांगता सभा उद्या बीकेसीत होणार, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी वाद नको म्हणून बीकेसीत सभा घेणार। संजय राऊतांची माहिती। शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद, गुन्हे शाखेचा अहवाल गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं स्वीकारला। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनताच पहिल्याच दिवशी महिलांना 3000 रुपये मिळणार, महालक्ष्मी योजनेबद्दल बोलताना प्रियंका चतुर्वेदींचं वक्तव्य। राज्यात शाळांना फक्त मतदानाच्या दिवशी सुट्टी, 18 आणि 19 नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार, शिक्षणायुक्त सूरज मांढरेंकडून जाहीर। पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर रात्री 11:30 पासून ते सकाळी 11:30 वाजेपर्यंत रात्रीकालीन ब्लॉक, जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान पुलाचा गर्डर पुन्हा बसवणार। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी ब्लॉक। दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन ठरलाय सर्वात महागडा, पुष्पा 2 चित्रपटासाठी घेतलेत तब्बल 300 कोटी रुपये, तर 5 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।